नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या सीईटीसाठी मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स बायोलॉजीमधले त्याच्यामध्ये पण आजची जी सुरुवात असणार आहे ती असणार आहे 11च्या टॉपिकवरून. सीईटीसाठी जो सिलेबस आहे त्याच्यातले जे 11वीचे 4 टॉपिक्स आहेत, सगळ्यात पहिलं तर त्याच्यामधले मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स मी घेणार आहे. सो आपण ही नवीन सिरीज लॉन्च करतोय मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स. एक्झाम जवळ आली आहे, सो आपल्याला हे इम्पॉर्टंट आहेत. याच्यामध्ये कसा अप्रोच असणार आहे, पाठीमागचे जे क्वेश्चन्स आलेले आहेत त्याचं ॲनालिसिस करून खूप काही इम्पॉर्टंट टाईप त्यातला सुद्धा असेल एखादा आणि मग वेगळे क्वेश्चन्स असं करून मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स घेतोय आपण. पहिला आजचा टॉपिक आहे एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. इम्पॉर्टंट आहे. यामध्ये मी तुम्हाला आन्सर प्लस त्याच्या काही कन्सेप्ट रिलेटेड ज्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात की येस इथं तुम्ही लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, ते सुद्धा घेणार आहे. सो आपण सुरुवात करूयात पहिल्या प्रश्नाला. काय प्रश्न आहे बघा. आयडेंटिफाय करेक्ट ग्रुप ऑफ गॉनोटेलिक ॲनिमल्स. दोन शब्द इम्पॉर्टंट आहेत याच्यामध्ये. करेक्ट ग्रुप आयडेंटिफाय करायचं आहे गॉनोटेलिक. लक्षात घ्या, अमोनोटेलिक, युरिओटेलिक, युरिकोटेलिक आणि गॉनोटेलिक तिन्हीच्या तिन्ही सगळं पाठ करायचे त्याचे ॲनिमल्स, कारण दरवेळेस एक क्वेश्चन असतो. 2020चं सीईटीचं बघितलं तर सगळ्या शीटमध्ये जवळपास 4-5 प्रश्न, 5 ते 6 प्रश्न फक्त एवढ्या पॉईंटवर आलेत. एकच पानाचं आहे तरी पण तुम्हाला तेवढे प्रश्न आहेत, कारण याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. म्हणण्यापेक्षा तुम्ही ते व्यवस्थित केलं तर नाही होत आणि ते करून घ्या. आता इथं विचारलं आहे गॉनोटेलिक. गॉनोटेलिक म्हणजे असे ॲनिमल्स जे त्यांचं एक्सक्रिटरी मॅटर कशाच्या फॉर्ममध्ये एक्सक्रीट करत असतात, गॉनिनच्या फॉर्ममध्ये एक्सक्रीट करत असतात. मग आता याच्यामध्ये बघूयात, स्पायडर आहे का? पहिला ऑप्शन येस आहे. पण लँड स्नेल आहे का? लँड स्नेल आहे का? नाही. क्रोसुद्धा नाही का? कारण बर्ड्स आणि लँड स्नेल्स हे युरिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये काय करतात, एक्सक्रीट, म्हणजे ते युरिकोटेलिक आहेत, नॉट गॉनोटेलिक. सेकंड ऑप्शन स्कॉर्पिओन आहे, पेंग्विन आहे, स्पायडर. तीनच आहेत, गॉनोटेलिकचे तीनच आहेत आणि याच्यावरती प्रश्न येतो. मग कधी कधी एकावरती विचारलाय, कधी असं तिघांवरती विचारलाय. सो हे लक्षात घ्या. सो हा प्रश्न मी इथं का घेतलाय तर याच्या रिलेटेड, या क्वेश्चनच्या रिलेटेड सगळे पाठ करून जावा. एक प्रश्न तुमचा हमखास त्याच्यामधून होणार. सो हा म्हणून मोस्ट एक्सपेक्टेड आहे. इथं करेक्ट आन्सर तुम्हाला मिळालं, बट स्टील यू हॅव टू चेक अदर ऑप्शन्स ऑल्सो. मग याच्यामध्ये क्रॅब आहे, पॅरेट आहे, मॉस्किटो. आता क्रॅब याच्यामध्ये बघा, पॅरेट, मॉस्किटो, अगेन वरचंच आहे. पॅरेट बर्ड आहे, मॉस्किटो सुद्धा युरिकोटेलिक आहे. त्याच्यानंतर स्कॉर्पिओन, पेंग्विन, मॉस्किटो, अगेन मॉस्किटो वेगळा आला. हे दोघं बरोबर आहेत पण हा नाही आहे. सो हे सी डी सगळे बाकीचे ऑप्शन्स गेले आणि करेक्ट ऑप्शन तुमचा काय येतोय, ऑप्शन नंबर बी येतोय. नेक्स्ट क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट एरिया आहे तुमचा. बघा, नेफ्रॉनचं स्ट्रक्चर. नेफ्रॉनचं स्ट्रक्चर डिटेल आपण थेरी लेक्चरमध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे. त्यांना जे समजलं नाही त्यांनी अजूनसुद्धा तो व्हिडिओ बघू शकता, कारण तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न येतो. मग आता बघूयात क्वेश्चन काय विचारलाय. प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल म्हणजेच काय आहे, इन शॉर्ट आपण लिहूयात पीसीटी डिफर्स फ्रॉम डीसीटी, दॅट इज डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल बिंग लाईन बाय डॅश. पीसीटी आणि डीसीटी मधला डिफरन्स काय, बट इथं क्वेश्चन समजणं इम्पॉर्टंट आहे. ओके, पीसीटी डिफर्स फ्रॉम द डीसीटी बिंग लाईन बाय, म्हणजे काय, पीसीटी कशाने लाईन केलाय हे विचारले, नॉट डीसीटी. म्हणजे इथं क्वेश्चन समजणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग बघूयात, स्क्वॅमस सेल्स विथ फ्यू मायक्रोविलाय, क्युबॉइडल सेल्स, क्युबॉइडल. आता बेसिकली बघा, आपल्याकडे पीसीटी नेफ्रॉनचं इन शॉर्ट मी स्ट्रक्चर सांगते. हे तुमचं काय असणार आहे, माल्फिजियन बॉडी असणार आहे. त्याच्यानंतर हा पार्ट काय आहे तुमचा, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आहे. हे तुमचं लूप ऑफ हेनले आहे. त्याच्यानंतर काय आहे, हे सगळं तुमचं डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, डिस्टल कॉन्व्होल्युटेडचा हा स्ट्रेट पार्ट आणि इथून काय आहे तुमची तर कलेक्टिंग डक्ट आहे ही. ओके, कलेक्टिंग ट्यूब्यूल, कलेक्टिंग डक्ट आहे. तर हे अख्खं असं तुमचं नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आहे. याच्या आतमध्ये हे सगळं तुमचं ग्लोमेरुलस आहे. इथपर्यंत हे स्ट्रक्चर. मग ह्याचं आणि याच्यामध्ये नेफ्रॉनच्या पार्टमध्ये काय डिफरन्स आहे, तर याचं जे लायनिंग आहे ते कसलं असतं, स्क्वॅमस असतं की क्युबॉइडल असतं, क्युबॉइडल असतं. म्हणजे स्क्वॅमसवाले दोन्ही ऑप्शन्स काय झाले, डायरेक्टली गायब झाले. का, कारण स्क्वॅमस इपिथेलियम बनलेला असतो तुमचा, स्क्वॅमस इपिथेलियमने बनलेला असतो तुमचा डीसीटी. हा जो सेक्शन आहे तो आहे डीसीटी. डिस्टल म्हणजे ह्या माल्फिजियन बॉडीपासून लांब आहे म्हणून डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, हा जवळ आहे म्हणून प्रॉक्सिमल. प्रॉक्सिमल म्हणजे जवळ, डिस्टल म्हणजे लांब, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. सो प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल बनलाय क्युबॉइडल सेल्सचा. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. आता हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. मग याच्यामध्ये काय फरक आहे, विथ फ्यू मायक्रोविलाय, विथ मेनी मायक्रोविलाय. मग खूप साऱ्या मायक्रोविलाय असतात. तर ह्याचं जर स्ट्रक्चर मी ही पाईप अशी स्ट्रेट घेतली इथं, तर हे असे काय असतात, मायक्रोविलायज असतात. म्हणजे काय, एरिया ऑफ ॲब्सॉर्प्शन वाढवण्यासाठी हे मायक्रोविलायज असतात. आणि आपल्या याला एरिया ऑफ ॲब्सॉर्प्शनच म्हणतो ना, रिॲब्सॉर्प्शन होतंच मुळात तुमच्या इथं, राईट. इथं अल्ट्रा फिल्ट्रेशन होणार आहे, इथं काय होणार आहे, पीसीटीमध्ये रिॲब्सॉर्प्शन होणार आहे. याच्या सगळ्या सिक्वेन्सवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. सो ते लक्षात ठेवा. आन्सर काय येणार आहे इथं, तर ऑप्शन नंबर सी येणार आहे. बी येणार नाही, कारण कमी मायक्रोविलाय नाही, खूप साऱ्या मायक्रोविलायज त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात.
नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. काय बघा, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट विथ रेफरन्स टू अल्ट्रा फिल्ट्रेशन. आता बघितलं आपण अल्ट्रा फिल्ट्रेशन होतंय कुठं, माल्फिजियन बॉडीमध्ये होतंय. क्लिअर. माल्फिजियन बॉडीचं स्ट्रक्चर मी डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघू शकता. याच्यामध्ये बघा इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलं आहे अल्ट्रा फिल्ट्रेशन रिलेटेड. ओके, आता बघा अल्ट्रा फिल्ट्रेशन होणार आहे माल्फिजियन बॉडीमध्ये, हा तर पॉईंट तुमचा ओके आहे. मग याच्याबद्दल काय आहे, द फिल्ट्रेट इज सिमिलर टू युरिन. युरिनसारखं फिल्ट्रेट असतं का, म्हणजे याच्यामधून या ग्लोमेरुलसमधून इथल्या ब्लड व्हेसलमधून बघा, हे जर मी स्ट्रक्चर असं काय काढलं, हे कॅप्सूल असं काढलं तर याच्यामध्ये बघा हे असं असतं ना डबल कप, आणि याच्या आतमध्ये ह्या ब्लड व्हेसल्स आहेत. इथून असं काय होणार आहे, फिल्ट्रेट असं खाली जाणार आहे आणि मग ह्या प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल असं तुमचं स्ट्रक्चर असतं. बरोबर. हे अफरंट आर्टेरिओल आहे, बाहेर जाणारं काय आहे, इथून युनाईट होऊन जाईल. तर हे काय आहे, इफरंट आर्टेरिओल आहे, म्हणजे याचा डायमीटर कमी असतो, अफरंटचा जास्त असतो. बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता याच्यामध्ये बघा काय कन्सेप्ट आहे. इथून जे फिल्टर खाली जाणार आहे युरिनसारखं असतं का, बिलकुल नाही. ते काय युरिनसारखं का नसतं, कारण युरिन फायनली तुम्हाला युरिन इथं तयार होणार आहे. बघा अल्ट्रा फिल्ट्रेशन होऊन हे स्ट्रक्चर असं येऊन असं काय होणार आहे, इथून युरिन काय होणार आहे तुमच्या किडनीमध्ये मायनर कॅलॅक्सिस नंतर मेजर कॅलॅक्सिस थ्रू पेल्विसकडे जाणार आहे. तर हा पार्ट आहे. मग तुम्हाला इथलं विचारले तर इथलं जे फिल्ट्रेट असणार आहे ते युरिनसारखं असतं का, बिलकुल नाही. कारण त्याच्यामध्ये लार्ज प्रोटीन्स असतात. ब्लडचा बराचसा पार्ट असतो प्लाझ्माचा, बेसिकली ब्लड सेल्स आणि लार्ज प्रोटीन्स सोडून बाकीचं याच्यामध्ये असतं. सो हे युरिनसारखं बिलकुल नसतं. सो दिस इज द इनकरेक्ट स्टेटमेंट. इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर इज 10 mmHg. बरोबर आहे का, येस बरोबर आहे. काय असतं याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्ही हे एक व्हॅल्यू बघितली 55 प्लस सॉरी याच्यामध्ये मायनस येणार आहे, -35 प्लस 15. ओके, सॉरी याच्यामध्ये 30 आहे. हे टोटल किती झालं, 45 झालं. म्हणजे 55 - 45 असं 10 mmHg येतं. आता हे काय आहे सांगा, इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर. जे इथून ग्लोमेरुलसमध्ये तयार होणार आहे ते इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर काय आहे, फिल्ट्रेशन प्रेशर. बेसिकली फिल्ट्रेशन प्रेशर किती आहे, 55 mmHg आहे. त्याच्यानंतर 30 जे आहे ह्याच्यामध्ये ब्लड आहे ना, या काय आहेत सांगा, ब्लड व्हेसल्स आहेत. सो या ब्लड व्हेसल्समध्ये काय असतं, त्याचं ब्लडचं स्वतःचं एक ऑस्मोटिक प्रेशर आहे, ते असतं 30 mmHg. आणि हे जे कॅप्सूल आहे या कॅप्सूलचं एक प्रेशर असतं, त्याला म्हटलं जातं कॅप्सुलार प्रेशर. तर ते किती असतं, 15 mmHg असतं. सो ह्या दोन्ही व्हॅल्यू मिळून झाल्या 45 आणि याच्यामधून हे मायनस केल्यानंतर नेट प्रेशर म्हणजेच काय, नेट फिल्ट्रेशन प्रेशर असं सुद्धा म्हटलं जातं, इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर असं सुद्धा म्हटलं जातं. दॅट इज 10 mmHg. बरोबर आहे. आणि हे बेसिकली कशामुळे झालं रे, या प्रेशरमुळे तयार झालं. फिल्ट्रेशन इन ग्लोमेरुलस टेक्स प्लेस ड्यू टू हायड्रोस्टॅटिक प्रेशर. येस, हे जे प्रेशर असतं कुठलं आपण जे बघितलं फिल्ट्रेशन प्रेशर, त्याला काय म्हटलं जातं, हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हटलं जातं. ओके, हायड्रोस्टॅटिक प्रेशर. आणि हे हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळेच तयार झाले, कारण हे दोन्ही याच्यापेक्षा मोठे का व्हॅल्यू नाही, छोटे. सो ह्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळे हे तयार झाले, म्हणजे हेही स्टेटमेंट बरोबर आहे. इट टेक्स प्लेस इन माल्फिजियन बॉडी. येस, माल्फिजियन बॉडी म्हणजे हे बाउमन्स कॅप्सूल कप आहे आणि आतमधलं जे काय ब्लड व्हेसलचं काय म्हणू आपण नेटवर्क आहे ते ग्लोमेरुलस आहे. ग्लोमेरुलस आणि बाउमन्स कॅप्सूल मिळून माल्फिजियन बॉडी बेसिकली बनलेली आहे. सो माल्फिजियन बॉडीमध्ये हे होते. आणि आपल्याला काय विचारले, इनकरेक्ट स्टेटमेंट. सो तुमचं इनकरेक्ट स्टेटमेंट काय येणार आहे, द फिल्ट्रेट इज सिमिलर टू युरिन असतं का, नाही. ओके, सो ऑप्शन नंबर ए तुमचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा काय दिलाय, द करेक्ट पाथ ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ युरिन इज. मग आता हे करेक्ट पाथ कुठून असणार आहे, युरिन तयार कुठं होतोय, बेसिकली नेफ्रॉनमध्ये होतंय. ओके, आणि इथून कलेक्टिंग डक्टमधून हा युरिन तुमचा काय होणार आहे, बाहेर येणार आहे. इथपर्यंत गोष्टी तुमच्या क्लिअर आहेत. ओके, आता हा आपल्याला पाथ बघायचा आहे. मग बघा आता पाथ कसा दिलाय, त्याच्या अगोदर जस्ट स्मॉल ह्याच्यामध्ये मी किडनीची डायग्राम काढून घेते, जस्ट थोडीशी. बघा आपण इथं काढू शकतो. ओके, हे तुमचं पेल्विस आहे. ओके, आता याच्यामध्ये काय आहेत, हे पिरॅमिड्स आहेत असे, ह्याच्यामधले हे स्ट्रायेशन्स आहेत. ओके, त्याच्यानंतर या पिरॅमिडचे हे मायनर कॅलिक्सेस आहेत. त्याच्यानंतर हा दुसरा पिरॅमिड आहे, हे मायनर कॅलिक्सेस, ह्या दोघांचा मिळून हा मेजर कॅलिक्स राहिला. ओके, आता बघा मी याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी नाही करत आहे, याच्यामध्ये थोडंसंच आपण काय करणार आहोत, डायग्राम काढणार आहोत, बाकी सगळ्या गोष्टी आपण काढणार नाही आहोत. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो एरिया आहे जिथे मी डॉट दिलेले आहेत
हा तुमचा काय असणार आहे, मायनर कॅलेक्सिस असणार आहे. आणि यांना फ्यूज झालेला हा जो आहे हे काय आहे, तुमचे मेजर कॅलायसिस आहेत. आणि हे मेजर कॅलायसिसचे फ्यूज होऊन काय होतं, तुमचं पेल्विस बनतं. ओके, पेल्विस बनतं आणि हे पेल्विस काय करणार आहे सांगा, खाली युरेटरकडं आणि मग तिथून पुढं युरिनरी ब्लॅडरकडं आपलं युरिन पास होत असतं. मग हा जो पाथवे आहे, आता याच्यामध्ये न्यूरॉन कुठं आला, न्यूरॉन कसं असतं, आता जक्स्टा मेड्युलरी न्यूरॉन्स आहेत आपल्याला काही घेणं नाही. फक्त न्यूरॉनच्या बाबतीत कसं लक्षात ठेवायचं, किडनीचं जे हे स्ट्रक्चर आहे बाहेरचं, पिरामिडच्या बाहेरचं ते काय असतं, कॉर्टेक्स असतं. आणि त्याच्या आतमधलं स्ट्रक्चर आहे ते काय आहे, मेडुला आहे. ओके, आता याच्यामध्ये इथून वरती ओके कसं असतं स्ट्रक्चर, हा जो वरचा सेक्शन आहे तुमची माल्फिजियन बॉडी, PCT DCT आणि हा कलेक्टिंग ट्युबलचं थोडंसं वरचं म्हणजे कलेक्टिंग डक्ट ॲक्च्युली खाली येते. हा सगळा सेक्शन कुठे येतो, तुमच्या या मेडुला कॉर्टेक्समध्ये येतो. म्हणजे इथं जर मी न्यूरॉन काढला तर हा न्यूरॉन असा असेल. ओके, हां, इथं PCT असणार आहे, लूप ऑफ हेनले तुमचा असा खाली येणार आहे याच्यामध्ये. परत इथं तुमचा DCT आणि मग परत कलेक्टिंग डक्ट अशी कलेक्टिंग ट्युब्यूल काय येणार आहे अशी खाली. आपण इथं काढूयात कलेक्टिंग ट्युब्यूल म्हणजे आपल्याला इथं दाखवता येईल. सो कलेक्टिंग ट्युब्यूलने युरिन कुठं आणलं, इथं आणलं. मग हे मायनर कॅलिक्स आहे, त्याच्यानंतर मेजर कॅलिक्समधून पेल्विस आणि मग हे असं रिनल पेल्विस किंवा नॉर्मल पेल्विस आणि युरेटरकडून युरिनरी ब्लॅडरकडे जाणार आहे. आता हा सिक्वेन्स तुम्हाला जस्ट विचारलेला आहे. मग बघा आता सुरुवात कुठून होते बघा, याच्यामध्ये इथं जे ऑप्शन्स दिलेत त्याच्यावरती तुमचं राहणार आहे. हे सगळं आपण इन जनरल बघितलं. आता याच्यापैकी इथं काय दिलं आहे बघा, रिनल पेल्विसपासून सुरुवात होणार आहे का, बिलकुल नाही. म्हणजे पहिलाच ऑप्शन गेला, पुढं वाचत बसायची गरज नाही कारण यातलं पहिलंच चुकलं आहे. सो तुम्ही पुढं वाचू नका. नेक्स्ट काय, कलेक्टिंग डक्ट. आता बघा इथं आहे, याच्या अगोदर काय दिलं आहे का, कलेक्टिंग डक्टमध्ये युरिन पहिलं कॅरी होतं आहे. ओके, कलेक्टिंग डक्टमध्ये होतं आहे. त्याच्यानंतर मेजर कॅलेक्समध्ये जातं आहे का, नाही. कलेक्टिंग डक्टमधून डायरेक्ट मेजर कॅलिक्समध्ये जातं का, नाही. अगोदर कुठं जातं, मायनर कॅलिक्स. सो हाही ऑप्शन कट झाला. त्याच्यानंतर मेजर कॅलिक्स मायनर कॅलिक्स उलटा फ्लो आहे का, मेजरकडून पुन्हा मायनरकडे जाणार आहे का, बिलकुल नाही. म्हणजे हा सुद्धा ऑप्शन तुमचा गेला. नंतर काय, कलेक्टिंग डक्ट, मायनर कॅलिक्स, मेजर कॅलिक्स अँड रिनल पेल्विस. हा तुमचा सिक्वेन्स जसा आपण बघितला तसा बरोबर आहे. सो हे सगळे तिन्ही ऑप्शन काय आहेत, रॉंग आहेत. आणि ऑप्शन नंबर डी तुमचा काय येतोय, करेक्ट येतोय. कलेक्टिंग डक्ट, मायनर कॅलिक्स, मेजर कॅलिक्स अँड रिनल पेल्विस हा सिक्वेन्स. सो ऑप्शन डी इज अ करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात, मॅच दी पेअर्सवरती आहेत. अगेन काय विचारले आपल्याला, नेफ्रॉनचे एका कॉलममध्ये नेफ्रॉनचे पार्ट्स दिलेत, दुसऱ्या कॉलममध्ये नेफ्रॉनचे त्या पर्टिक्युलर पार्टचे फंक्शन्स दिलेत आणि यांची आपल्याला पेअर करायची. पहिले बघा, लूप ऑफ हेनले, PCT DCT, बाउमन्स कॅप्सूल. दुसरा कॉलम काय म्हणतोय, अल्ट्राफिल्ट्रेशन. आता अल्ट्राफिल्ट्रेशन या चौघातलं कुणाचं आहे, बाउमन्स कॅप्सूलचं आपण इकडे बघितलं. ओके, माल्फिजियन बॉडी किंवा बाउमन्स कॅप्सूल ह्याचं हे अल्ट्राफिल्ट्रेशन म्हणजे तिथं अल्ट्राफिल्ट्रेशन टेक्निकली होतं. सो डीचं काय आलं सांगा, डीचं आलं 1. मग डीचं 1 आलं की आपण लगेच आन्सरकडे जाऊयात. डीला 1 असणारा असा एकच ऑप्शन आहे बघा इथं. म्हणजे तुम्हाला आन्सर तर मिळून गेलं ऑप्शन नंबर बी, बट तरी पण आपल्याला बाकीचे ऑप्शन्स चेक करायचे आहेत. मग आता 1 बाय 1 बघूयात. तर पहिला बघूयात लूप ऑफ हेनले. मग लूप ऑफ हेनलेसाठी बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन, कारण इथं टेक्निकली इथं कॉन्सन्ट्रेशन युरिनचं जे मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन आहे ते इथं होत असतं कारण वॉटर इथून रिॲब्झॉर्ब होत असतं, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन कुठं होणार आहे, लूप ऑफ हेनले. सो फोर्थ येणार इथं PCT आणि DCT. आता PCTचं तर आपण इकडे बघितलं ऑलरेडी. इथं काय होतं, मायक्रोविलाय असतात, आपण बघितलं होतं या क्वेश्चनमध्ये. सो मॅक्सिमम रिॲब्सॉर्प्शन ऑफ एरिया ऑफ रिॲब्सॉर्प्शन कुठे आहे सांगा, PCT. मग PCTमध्ये रिॲब्सॉर्प्शन ऑफ ग्लुकोज होणार आहे. सो बीला काय असणार आहे तुमचा, थर्ड असणार आहे. आणि DCT सिक्रेशन ऑफ हायड्रोजन आयन. DCT म्हणजेच काय, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल. इथं तुमचे हायड्रोजन आणि पोटॅशियम आयन्स काय होत असतात, सिक्रेट होत असतात, जेणेकरून युरिनचा pH काय होत असतो, चेंज होतो. आणि ॲसिडिक झालेला pH अल्कलाईनचा ॲसिडिक पुन्हा अल्कलाईनचा ॲसिडिक बनतो. कारण हायड्रोजन आयन जेवढे जास्त सिक्रेट होतात तेवढा pH कमी होतो. pH कमी झाला म्हणजे ॲसिडिक झाला, लक्षात घ्या. ओके, सो ॲसिडिक pH इथं बनणार आहे कधी, जेव्हा DCT तुमचा हायड्रोजन आयन सिक्रेट करणार आहे. सो तुमचं इथं करेक्ट आन्सर काय आलेला आहे, ऑप्शन नंबर बी आले. बाकीचे वाचायची काही गरज नाही. जर असं एक पण नाही सापडला तर मग एक एक करत तुम्ही पुढे जा आणि जिथं मॅच होतं तिथून पुढे आन्सर सॉल्व करायला सुरुवात करा. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. थोडासा ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे, तुम्हाला हा क्वेश्चन डायरेक्टली भेटणार नाही आहे. अ मॅन हॅज कन्झ्युम्ड अ लॉट ऑफ एग अल्ब्युमिन, ही विल एक्सक्रीट मोर ऑफ डॅश. एग अल्ब्युमिन म्हणजे काय, अंड कुठलं पण, ठीक आहे. एक कंटेंट त्यांनी जास्त खाल्ला आहे. आता एक अल्ब्युमिन काय आहे सांगा, अल्ब्युमिन प्रोटीन आहे. ओके, अल्ब्युमिन काय आहे, प्रोटीन आहे. सो जर अल्ब्युमिन घेतलं म्हणजे प्रोटीन कंटेंट घेतला तर तो जास्त काय सिक्रेट करेल, ग्लुकोज करेल का, बिलकुल नाही. ग्लुकोज आणि प्रोटीनचा संबंध नाही. युरिक ॲसिड करायला
युरिकोटेलिक आहे का आपण नाही आहे, म्हणजे युरिक ॲसिड करणाऱ्या वॉटरचा काय संबंध आहे का आता ह्या दोनमध्ये युरिया, कारण प्रोटीन्स कशापासून बनलेले असतात अमायनो ॲसिडपासून, आणि आपली बॉडी अमायनो म्हणजेच काय अमोनिया याच्यापासून बेसिकली तयार होणारे अमोनिया, आणि ह्युमन बेसिकली अमोनियाचं कन्व्हर्जन कशात करतात युरियामध्ये करतात, आणि ते जास्तीत जास्त युरिया तो सिक्रेट करेल. लक्षात आलं का? प्रोटीन कंटेंट जर वाढला तर युरियाचं कंटेंट वाढेल, लक्षात घ्या. पाण्याचा इथं काही संबंध नाही, ऑस्मॉटिक बॅलन्स तो वेगळा कन्सेप्ट असणार आहे. आपण काही खाल्लं त्याच्यावरती पाण्याचं ॲब्सॉर्प्शन रिॲब्सॉर्प्शन डिपेंड नसणार आहे, आणि ऑब्व्हियसली प्रोटीनपासून जे अमोनिया तयार होणार आहे त्याचं युरिक ॲसिड आपण नक्कीच बनवत नाही, आपण युरिया बनवतो. ग्लुकोजचा इथं काही संबंध नाही. सो करेक्ट ऑप्शन तुमचा काय आला? ऑप्शन नंबर डी. तुम्ही जर आपला हा व्हिडिओ आणि ही व्हिडिओ सिरीज जर यूट्यूबवरती बघत असाल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप आणि ॲपची लिंक दिलेली आहे. तिथं तुम्हाला बाकी स्टडी मटेरियल असेल, क्वेश्चन्स, मॉक टेस्ट असतील, जे काही सगळं स्टडी मटेरियल आहे प्लस एक्स्ट्राचे व्हिडिओसुद्धा तिथं तुम्हाला अवेलेबल असतील. सो ते ग्रुप आणि ते जॉईन करा आणि ॲपसुद्धा नक्की डाउनलोड करा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ ॲपवरती बघत असाल तर ही सिरीज कंटिन्यू राहणार आहे. सो स्टे ट्यून विथ मी फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.